नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरीमध्ये जे मानसरोवर रेल्वे स्टेशनला लागून जी घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे LIG टाईपमध्ये 322 चौरस फुटांची, त्या घरांचं हे अलॉटमेंट लेटर आलेलं आहे. टोटल इथे 840 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि घरांची किंमत 41.9 म्हणजेच जवळपास 41,90,000 रुपये घरांची किंमत इथे ठेवण्यात आलेली आहे. समोर आपल्याला हे अलॉटमेंट लेटर दिसत आहे. बघा, त्यांनी सांगितलेल्या सेल प्राइस 41,92,000 रुपये. इन्सिडेंटल चार्जेस त्यांनी तिथे ॲड केलेले 11,712 रुपये. टोटल घरांची किंमत झाली 42,04,000 रुपये. जे तुम्ही बुकिंग अमाऊंट पेमेंट केलेले आहेत, जे फॉर्म भरताना ते 1.5 लाख रुपये. त्यानंतर कन्फर्म केलेले आहे, कन्फर्मेशन अमाऊंट पे केलेले आहेत ते 1.5 लाख रुपये. टोटल घरांची किंमत ही 3 लाख रुपये कमी करून 38 लाख रुपये जवळपास समथिंग अमाऊंट तिथे झालेली आहे. हे तुमचं जे पेमेंट तुम्ही केलेले आहेत, जे 1.5 लाख रुपये आणि 1.5 लाख म्हणजे 3 लाख रुपये ते वजा करून ती अमाऊंट आलेली आहे. त्यानंतर सी मध्ये इन्सिडेंटल चार्जेस देण्यात आलेले आहे, हे तुम्हाला वेगळे पेमेंट करायचं आहे. यामध्ये जी अमाऊंट त्यांनी सांगितलेली आहे 1,713 रुपये यांचं पेमेंट करायचं आहे तुम्हाला. 26/11/2026 पेमेंट करायचं आहे. म्हणजे जी तारीख दिलेली आहे त्या तारखेच्या आतमध्येच तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तारखेच्या नंतर जर ती पेमेंट तारीख येत असेल तर तुम्हाला ते पेमेंट नाही करायचं आहे. 3,454 रुपये हे पण तुम्हाला 26/11/2026 पेमेंट करायचं आहे. ZWCC हे जी अमाऊंट त्यांनी सांगण्यात आलेली आहे 6,000 रुपये, 6,500 याचं पण पेमेंट तुम्हाला 26/11/2026 करायचं आहे. तर हे इन्सिडेंटल चार्जेस तुम्हाला वेगळे पेमेंट करायचं आहे. ZWD म्हणजे पॉवर सप्लायचे चार्जेस, वॉटर डिस्ट्रीब्युशन चार्जेस, वॉटर कनेक्शन चार्जेस हे तुम्हाला चार्जेस आहे. त्यानंतर तुम्हाला डी मध्ये पेमेंट शेड्यूलमध्ये बुकिंग अमाऊंट आणि कन्फर्मेशन अमाऊंट जे तुम्ही 1,50,000 रुपये पेमेंट केलेले आहेत ते GST तुम्हाला ॲड होऊन जी अमाऊंट आलेली आहे, जे तुम्हाला 4/6 अलॉटमेंट लेटर आले तर तुम्ही ते तिथे पेमेंटची तारीख देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला घराचा जो हप्ता येणार आहे बायर कॉन्ट्रीब्युशन 1 समोर आपल्याला दिसत आहे. 6,55,000 तुम्हाला फर्स्ट इन्स्टॉलमेंशन आलेले आहेत. ते 2 सप्टेंबर 2025 म्हणजे प्रत्येक इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला 3 महिन्याचा हा वेळ देण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला जी तारीख आहे 2/9/2025 म्हणजे या तारखेच्या आतमध्ये तुम्हाला इन्स्टॉलमेंट तुम्हाला हे सिडकोला द्यायचं आहे. त्यानंतर सेकंड इन्स्टॉलमेंटमध्ये परत 3 महिन्यांचा वेळ देण्यात आलेला आहे 1/12/2026. तर हे तुम्हाला 3 महिन्याच्या पिरियडनुसार जी अमाऊंट देण्यात आलेली आहे आणि जी तारीख देण्यात आलेली आहे त्या तारखेच्या आतमध्येच तुम्हाला हे पेमेंट करायचं आहे. 6,55,000 जे इन्स्टॉलमेंट त्यांनी देण्यात आलेले आहे ते 3 नंबरचं, त्याची पण तुम्हाला तारीख देण्यात आलेली आहे. तर बायर कॉन्ट्रीब्युशन 4 ह्याची पण तारीख तुम्हाला तिथे पेमेंट डेट देण्यात आलेली आहे 3 महिन्याच्या पिरियडनुसार 30/6/2026. त्यानंतर बायर कॉन्ट्रीब्युशन 5 नंबरचं ते देण्यात आलेलं आहे 6,55,000 रुपये ह्याची पण तारीख तुम्हाला देण्यात आलेली आहे. 9व्या महिन्यामध्ये 28 तारीख तुम्हाला हे पेमेंट करायचं आहे. त्यानंतर बायर कॉन्ट्रीब्युशन 6 ह्याची पण तुम्हाला पेमेंट करायचं आहे 26/11/2026. म्हणजे तुम्हाला सांगायचा अर्थ म्हणजे एका कॉन्ट्रीब्युशनमध्ये 3 महिन्यांचा वेळ देण्यात आलेला आहे आणि जी तारीख देण्यात आलेली आहे पेमेंट शेड्यूलमध्ये त्या तारखेच्या आतमध्ये पेमेंट करायचं आहे. जर तुमच्याकडे अमाऊंट असेल तर तुम्ही दुसरे इन्स्टॉलमेंट करणार तर तसं ते त्यांच्या हेल्पलाईनला नाही सांगत आहे. म्हणजे ती तारीख देण्यात आलेली आहे त्या तारखेच्या आतमध्येच तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आणि इन्सिडेंटल चार्जेससुद्धा तुम्हाला 26/11/2026 म्हणजे 2025-2026 म्हणजे जवळपास तुम्हाला 1.5 ते 2 वर्षांचा तिथे पिरियड देण्यात आलेला आहे इन्सिडेंटल चार्जेससाठी. आणि जे अदर चार्जेस सांगण्यात आलेले आहे अदर चार्जेसमध्ये सुद्धा सेम हेच तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ते आता आपण खाली पाहणार आहोत ईमध्ये ZMRF आणि ZPDC.
हे 63,000 रुपये समथिंग तुम्हाला जी अमाऊंट आहे हे पण तुम्हाला 26/11/2026लाच पेमेंट करायचं आहे. ZPDC हे 500 रुपये हे पण सुद्धा तुम्हाला 26/11/2026लाच पेमेंट करायचं आहे. ZSCM आणि ZSCM हे अमाऊंट आहे हे सुद्धा तुम्हाला 26/11/2026लाच पेमेंट करायचं आहे. तर असं हे मानसरोवर रेल्वे स्टेशनला लागून असलेले 840 फ्लॅटचं हे अलॉटमेंट लेटर आहे. ज्यांनी पेमेंट केलेले आहेत कन्फर्मेशन अमाऊंट त्यांनाच हे अलॉटमेंट लेटर आलेले आहेत. टप्प्याटप्प्याने पूर्ण जी प्रोसेस पूर्ण करणार त्यानुसार प्रत्येकाला हे अलॉटमेंट लेटर येणार आहे. तर असं हे सिडको लॉटरीमध्ये असलेले अलॉटमेंट लेटर आहे. या अलॉटमेंट लेटरविषयी जर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा, आपण त्या प्रश्नाला उत्तर देऊ. हे त्यांचा हा हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे. जर काही प्रश्न असतील तुम्हाला पेमेंटविषयी तर ते तुम्हाला माहिती देतील. असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.